तर आमदार रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण करण्यात आलेली आहे। अजित पवारांची कार्यपद्धती आणि स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। अजित पवारांना टार्गेट करण्याचा मित्रपक्षांचा प्रयत्न आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या बोलण्याची पद्धत तशी आहे, ते रागावले असं नवख्या माणसाला वाटतं असं रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत म्हटलंय। रोहित पवारांनी काय म्हटलंय ते पाहूयात। राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलीस अधिकारी आणि अजित पवार यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसतेय। अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले असं नवख्या माणसाला वाटतं असं रोहित पवारांनी म्हणत अजित पवारांची पाठराखण केली आहे। पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा गेली 35-40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। करमाळा प्रकरणामध्ये संबंधित महिला अधिकाऱ्याची ही कोणतीही चूक नाही, पण अजितदादांच्या फोनवरील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातोय हेही अजितदादांनी लक्षात घ्यायला हवं असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधत राहू असंही म्हटलं।